की तुमची प्रार्थना ईश्वर ऐकतो, तुमचा आशीर्वाद ईश्वर तुम्ही केलेला जो आशीर्वाद आहे तो मानला जातो किंवा तुम्ही जे बोलता ते खरं होते, अशी आख्यायिका आहे. त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? हे तर जुन्या काळापासूनच चालू आहे, की हे रामराज्यापासूनच चालू आहे, की जेव्हा राम याला गेलते, वनवासाला गेलते ना, तर रामासोबत सगळे गावकरी चालले होते वनवासाला. तर राम म्हणला, की वनवास तर मला आणि माझ्या सीतेला आणि माझ्या भावाला आहे. म्हणजे आमच्या दोघांलाच, तरी माझा भाऊ सोबत येतोय. बरोबर. सोबत येतोय, तर हे गाववाले म्हणे, तुम्ही जर वनवासाला चालले तर आम्ही पण येतो. त्यातनी नर, नारी आणि जे जीवजंतू आहेत त्याच्यापासून वनवासाला चालले होते. किन्नर, त्या काळात पण किन्नर होते. त्या काळात किन्नर होते आणि त्या काळात किन्नरांना पण देव बी दानव बी भीत होता. त्या काळात देव दानव पण किन्नरांना भीत होता, की किन्नरांचा श्राप नकोय आम्हाला, किन्नराचा हे नको, हाय नको आम्हाला.